माझे नाव डॉक्टर यशवंत रघुनाथ गोवेकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, कनिष्ठ रोगशास्त्र। आपल्याला माहिती आहे की आंबा हे आपल्या कोकणातील प्रमुख पीक आहे आणि आंब्यामध्ये विविध प्रकारचे रोग आढळतात। त्यापैकी शेंडेमर, तसेच डिंक्या रोग किंवा ब्रांच डाईंग किंवा आपण फांदीमर म्हणतो, हे दोन रोग सुद्धा आढळतात। प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञांनी हल्लीच केलेल्या सर्वेक्षणामध्ये ह्या रोगांचा प्रादुर्भाव देवगड तसेच राजापूर येथील काही ठिकाणी थोडासा जास्त आढळून आला आणि त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ शेअर करत आहोत। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, तसेच लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन तसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। मागच्या 3-4 महिन्यात आपल्याला माहिती आहे की भरपूर पाऊस होता आणि तसेच ऑगस्ट महिन्यातली उघडीप, त्यामुळे हे रोग थोडेसे लवकर आढळून आले। प्रथमतः आपण शेंडेमर या रोगाविषयी बघू। शेंडेमर ह्या रोगामध्येच आपल्याला समजतं की शेंड्याकडून होणारा रोग, हा रोग जास्त करून लहान फांद्यांना होतो। यामध्ये फांदी, आता ही छोटी फांदी धरली तर फांदी ही शेंड्याकडून वाळत जाते। तर ह्यामध्ये काय होते की शेंड्या साईडच्या भागाला कुठच्याही किडींमुळे किंवा इतर काही कारणांमुळे दुखापत झाल्याने त्या दुखापतीमधून आपल्या या बुरशीचे स्पोर, कारण हा रोग हा बुरशीमुळे होतो, तर या बुरशीचे स्पोर्स किंवा आपण त्याला बीजाणू म्हणतो, हे आतमध्ये एंट्री करतात किंवा आतमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन झाडाची जी अन्नवाहिनी आहे ती अन्नवाहिनी जाऊन ब्लॉक करतात आणि ही अन्नवाहिनी ब्लॉक केल्यामुळे खालून जो अन्न पुरवठा होत असतो झाडाला, तो त्या वरच्या शेंड्यापर्यंत जात नाही आणि तो न गेल्यामुळे पुढची जी शेंड्याकडील जी आपली फांदी आहे ती वाळत जाते आणि त्यामुळे काय होतं, पुढची जी पानं असतात ती पानं काय होतात, कालांतराने तपकिरी रंगाची होतात आणि ती वाळत जातात किंवा वाळतात आणि त्यामुळे काय होते, हळूहळू ही फांदी सुकायला लागते, फांदी मरायला लागते। आता ही स्लो प्रोसेस आहे। त्याच्यानंतर काय होते, ही फांदी सुकत मूळ फांदीकडे जाते किंवा जी मध्यम स्वरूपाची किंवा दुसरी जी फांदी असते तिथपर्यंत जाते आणि ते इन्फेक्शन आतपर्यंत जातं आणि हळूहळू काय होतं, दुसरा जो भाग असतो तो सुकायला लागतो आणि अशा रीतीने काय होतं, जो हळूहळू एक फांदी सुकत जाते आणि फांद किंवा पाने हे हळूहळू वाळायला लागतात, तपकिरी रंगाचे होते आणि कालांतरे जर आपण ह्याच्यावर जर उपाययोजना नाही केली तर हळूहळू झाड पूर्ण सुकायला लागते आणि झाडाची पानं खाली पडायला लागतात, ब्राऊन कलरची होऊन खाली पडायला लागतात आणि त्यामुळे काय होतं की पूर्ण आपल्याला जर झाड एखाद्या दुष्काळग्रस्तामध्ये वणव्यासारखं किंवा आग लागल्यानंतर वणव्यासारखं जे झाड असतं, तर तशा पद्धतीची आपल्याला प्रतिमा दिसून येते। तर हे झालं शेंडेमर। तर ह्याचं आपण नियंत्रण कसं काय करू शकतो, तर ह्या पद्धतीने आपण जर प्रतिबंधनात्मक उपाय किंवा आपण जर त्याला नियंत्रणात्मक उपाय, ह्या दोन्ही पद्धतीने आपण हे उपाय करू शकतो। आणि ह्याच्यात मला अजून एक सांगायचं आहे की कालांतराने ती साल म्हणजे फांदीची साल पण फाटून डिंक यायला लागतो। तर आपण प्रतिबंधनात्मक उपाय कसे करायचे, तर साधारण आपलं फळ काढणी झाली की एक ते 2 स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 30 ग्रॅम्स पर 10 लिटर्स, 30 ग्रॅम प्रति 10 लिटर ह्याच्यामध्ये आपण 1 ते 2 स्प्रे 15 दिवसाच्या अंतरावर घ्यावे। जर तुमच्याकडे प्रादुर्भाव अगोदर आला असेल तर अजून एखादा स्प्रे घ्यायला हरकत नाही किंवा आपण पाऊस गेल्यानंतर इमिजिएटली, म्हणजे पाऊस पूर्ण झाल्यानंतर इमिजिएटली किंवा ताबडतोब आपण 1 ते 2 स्प्रे घ्यावे, जेणेकरून हा रोग तिथल्या तिथे कंट्रोल राहील किंवा त्याचं नियंत्रण करता येईल। स्प्रे घेताना लक्षात ठेवायचे की पूर्ण झाड कव्हर झालं पाहिजे, जेणेकरून एखादी फांदी जर राहिली तर त्या इनॉक्युलम तिथल्या तिथे बाहेर असलेले स्पोर्स बाहेर असलेले हे मरून जातील। दुसरी गोष्ट, आजूबाजूला पूर्ण स्वच्छता पाहिजे। कधी कधी आपण प्रूनिंग करतो आणि काय करतो, तिथल्या तिथेच एखादा रोगग्रस्त फांदी असेल तर आपण तिथल्या तिथे टाकतो, तर त्या फांद्यांचा ताबडतोब नायनाट केला पाहिजे। आम्ही जी आता जी काही झाडं बघितली तिथे अशीच त्याचं जे इनॉक्युलम होतं ते असंच इकडे तिकडे पडलं होतं किंवा छाटणी केलेली होती, त्या छाटणीला बोर्डॅक्स पेस्ट लावलेलीच नव्हती। मग हे असं जर आपण छाटणी केलेल्या भागाला जर बोर्डॅक्स पेस्ट जर लावली नाही तर काय होणार, ताबडतोब काय होणार, तिथे बीजाणू जाऊन एंट्री करतील आणि हळूहळू हा रोग पसरायला
लागेल. म्हणून ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर एखादी जर छोटी फांदी असेल आणि ती जर तुम्हाला सुकलेली दिसली किंवा तुम्हाला पानं वाळलेली दिसली, तिथे आपल्याला अशा पद्धतीचं जर इंडिकेशन दिसलं तर ताबडतोब 7 ते 10 सेंटीमीटर आतमध्ये जाऊन म्हणजे पुढे जाऊन एक छाटणी द्यायची आणि इमिजिएटली काय करायची, बोर्डेक्स पेस्ट लावायची. पण इथे महत्त्वाचं लक्षात आहे मित्रांनो की तुमचं सर्वेक्षण, तुमचं मॉनिटरिंग ह्या झाडाला झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे स्वच्छता दिसली पाहिजे. कुठे डिंक येतो का आहे तो आपण बघितला पाहिजे आणि जर इकडे तिकडे पडलेल्या फांद्या असतील त्या जाळून ताबडतोब स्वच्छ केल्या पाहिजे. म्हणजे तो भाग स्वच्छ केला पाहिजे, त्या जाळल्या पाहिजे. दुसरा जो आपण रोग जो म्हणतोय तो डिंक्या रोग किंवा आपण त्याला फांदीमर म्हणतो. आता ह्यामध्ये काय होतं, हा जो रोग आहे तो मध्यम स्वरूपाच्या फांद्यांना किंवा कधी कधी मी याच्यामध्ये खोडाला पण बघितलेला. तर ह्या पद्धतीचं काय होतं की साधारण वरची जी हे असते साल असते तिथून डिंक यायला सुरुवात होते. तर इथे पहिल्यांदा डिंक येतो, तिथे नंतर डिंक येतो. तर इथे काय होतं, डिंक यायला सुरुवात होते, तुम्हाला स्पष्ट दिसतो डिंक. त्याच्यानंतर इथे पांढरट फिंगट रंगाच्या रेषा दिसतात आणि त्या रेषानंतर कालांतराने काय होते, ती साल काळपट पडते, त्याच्यानंतर फाटते आणि तुम्ही जर आतून थोडीशी तासून बघितली तर आतमध्ये कुचलेली दिसते, सुकलेली दिसते आतमध्ये पूर्ण. तर अशा वेळी काय करायचं, थोडासा वरचा भाग घेऊन आणि थोडासा खालचा भाग घेऊन तेवढा झाड आतनं काय करायचं, खरवडून काढायचं. तेवढा भाग खरवडून काढायचा आणि खरवडून काढल्यानंतर साधारण 10% बोर्डो पेस्ट किंवा 20% कॉपर ऑक्झीक्लोराईडची पेस्ट लावायची. पेस्ट लावताना थोडीशी पुढे लावायची जेणेकरून पुढचं इन्फेक्शन असेल किंवा कुठेतरी स्पोर्स असतील तर ते मरून जातील. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची माझ्या सर्वेक्षणामध्ये आढळलं की इथे जास्तीत जास्त मॉइश्चर आढळलं. आता इथे जर जास्त थंडावा असेल हे असेल तर अशा ज्या फांद्या असतात त्या ताबडतोब बळी पडू शकतात. कारण बुरशीला हे मॉइश्चर खूप महत्त्वाचं आहे. बुरशीला मॉइश्चर असलं तर आपल्याला माहिती आहे की पाव जरी आपण ठेवला तरी तिथे मॉइश्चर असलं तर पावामध्ये तर ताबडतोब फंगस तिथे दिसते. तर इथे एवढा भाग किंवा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा पडता येईल तो आपण त्यातल्या त्यात बघायचा. त्याच्यानंतर एक आपण प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून इथल्या भागावर सगळ्या झाडांना एक बोर्डेक्सची जर तुम्ही पेस्ट लावली सगळ्या झाडांना तर ते अतिउत्तम होईल, जेणेकरून तुमचं त्या म्हणजे जे एखादे बीजाणू असतील किंवा काय असतील तर त्याचा नायनाट होईल. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही रोगांचा. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची की ज्यामध्ये आपण स्क्रॅप केलेले जी काय आपली इक्विपमेंट्स असतील ती सुद्धा आपण काय करायची, व्यवस्थित साबणाने किंवा इतर काही गोष्टींमुळे ह्याने आपण पूर्णपणे स्टरलाइज करायची. इव्हन इथे जी आपण छाटणी जी देणार ती सुद्धा छाटणी एका ठिकाणी दिल्यानंतर ताबडतोब काय करायचं, स्टरलाइज करायचं, तर म्हणजे निर्जंतुक करायची. मग तुम्ही साबण किंवा काही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन्ही रोगांचा पूर्णपणे बंदोबस्त करू शकतो. धन्यवाद.